या शक्तिधुऱ्याच्या बारीसाठी तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. तुमच्या चरणाची धूळ कपाळी लावतो आणि आजच्या या माझ्या रंगीत वारीला सुरुवात करतो. रसिका हो, या साऱ्या विश्वाचा करता करविता श्री गणराया विश्वाचा करता करविता श्री गणराया कुठलाही मंगलकारी असू द्या, श्री गणरायाची पूजा ही सर्वप्रथम केली जाते. आणि त्याचप्रमाणे या शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी माझं पहिलं नमन बाप्पा गणरायाच्या चरणी अर्पण करतो. माझ्या गावचं ग्रामदैवत शिवशंभू ठाणेश्वर महाराज धनी बाबरदेव, माझ्या गावची रक्षण करते आई इंदिरा देवी, आमच्या गावकरांची कुलस्वामिनी आमची पाठराखी आई भराडी देवी आणि माझं कुलदैवत आई विठ्ठलादेवीच्या चरणी लीन होऊन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ संत तुकाराम महाराज आणि शिवशंभू संभाजी महाराज यांच्याही चरणाची लीन होऊन या रंगदेवते चरणी लीन होतो आणि आजच्या माझ्या रंगीत वारीला सुरुवात करतो. माझी संपूर्ण वंशावळ मूळगावी भानुदास घराणे, कवी भाऊराव आबा बंडू, आमचे गुरुवर्य जाणू नारायण, वस्ताद शाहीर कृष्णार्जुन आणि त्यांचे आम्ही पट्ट शिष्य शाहीर हरिअनंत, केदारनाथ नाच मंडळ शाखा केदारनाथ नाच मंडळ देवण आणि आम्ही शाहीर हरिअनंत तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी उभे आहोत. आज जी पण वेळी लागणी सेवा होईल ती गोड मानून घ्यावी. आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणारे आयोजक आमचे मित्र, आमचे खंबीर पाठीराखे आदरणीय योगेश लक्ष्मण पळसणकर गावकर, त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. आमचे परम मित्र सदैव आमच्या पाठीशी असणारे मनोज दादा गोंडाळ आणि पप्पू गुरव यांनी या कार्यक्रमाचं आमचं आयोजन केलेलं आहे. त्यांना सुद्धा या आयोजनाबद्दल धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. आजच्या संपूर्ण मांदियाळीमध्ये या भरल्या सभा रंगणामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत. तसेच मान्यवर प्रसिद्ध महाराष्ट्रातील मूर्तिकार आणि गायक चेतनदादा कांबळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. तसेच माझे लाडके मित्र आणि उद्याचे भावी सरपंच, भूगावचे भावी सरपंच खास गावावरनं या ठिकाणी बारी बघण्यासाठी आलेले आहेत. आमचे लाडके मित्र विशाल सरपरे यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. आमचे भावी भांडूपचे आमदार संदीप दादा कुंभार, यावेळी अपयश आलं असलं तरी भविष्य तुमचे लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा मानाचा मुद्रा. आमचे संदेश दादा कुंभार, सचिन दादा कुंभार, आमचे बंधू पाठीराखे शशिकांत दादा बावकर, राम वारिशे, आमचे गुरुबंधू अमित दादा पेजले, माझे कार्यालयीन सहकारी विजय दादा पवार आणि बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सर्वांची नाव घेणं शक्य नाही. तसेच आज पहिल्यांदाच माझ्या बारीसाठी खास वसईवरून आमचे बंधू सुनील दादा येगळे सुद्धा आलेले आहेत. किंग ऑफ बायकला त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तसेच माझ्या गावातील प्रसिद्ध कवी दासू भास्कर दादा आगरे, रुपेश दादा बनसले, जगदीश रांबाडी हे सर्वजण या बारीसाठी उपस्थित आहेत. कुठून कुणाचं नाव घ्यायचं राहून गेलं तर माफ करा. धन्यवाद. बघा बारीला सुरुवात करते. बारी कशी पाहिजे? देवेंद्र झिमण आज प्रतिस्पर्धी म्हणून मला लाभलेले आहेत. मी माझ्या प्रत्येक बारीत माझ्या विरोधी शाहिराचा आदराने उच्चार करतो, पण केवळ एकमेव अपवाद आहेत देवेंद्र झिमण यांना मी कधीही त्यांचं नाव जोपर्यंत त्यांनी मला आता इतिहास उघडून काढायचा नाही, बारी ही बारीप्रमाणेच होणार आहे. माझ्या आईबद्दल वापरलेले शब्द ते मागे घेत नाहीत.
तोपर्यंत मी त्यांचं कधीही आदरानं नाव घेणार नाही. त्यामुळं तुम्हाला तुमच्या शुभेच्छा. तुमच्या कर्मानं तुम्ही माझी आजची वारी माझ्याप्रमाणे होणार. लक्षात घ्या, काही विषय असतात. तुम्ही म्हणाल भावकरांनी अजून प्रार्थना सुद्धा घेतलेली सुरुवात करतायत. प्रत्येक शाहीर जसा असतो त्या पद्धतीने माझी बारी असते. बारीला सुरुवात करणार आहे. सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. माझी कुळस्वामिनी ही आदिमाईचा मान आहे. या आदिमाईचा मान असल्यामुळं या आदिमाईच्या चरणी लिहितो, तिला आणावणी घालतो आणि माझ्या कार्यक्रमाला आजची सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. तर तुम्ही प्रतिस्पर्धी शाहिरांनी आपलं ओळखपत्र आणि माझ्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन जायची आणि आपलं ओळखपत्र आणि प्रश्नाची प्रत घेऊन यायची. धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद. चला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हॅलो हॅलो. आधी मेचं डिलीट होऊया आणि मग मुलांची घेऊया. धन्यवाद. हॅलो. त्रिभुवन उत्पत्ती पालन करीसी तू माया नाही तुझी रूपा दुसरी उपमाया तुझे गुणगण महिमा न कळे निज माया करुणा करिसी अंबे करुणा करिसी अंबे माया मन विश्रामाया
आजचा हा संपूर्ण कार्यक्रमाचा आवाज मायबाप रसिकांपर्यंत पोहोचवणारे आमचे मित्र घोडबळे साऊंड तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा करतो. पहिल्यांदाच आपली बारे आम्ही सोबत आहोत. रसिका हो, आज या ठिकाणी आहे शक्ती तुऱ्याची बारी. आज या ठिकाणी आहे शक्ती तुऱ्याची बारी. पण या संपूर्ण जगात गाजत आहे पंढरीची वारी. रसिका हो, या जगतामध्ये आता सध्या दोनच गोष्टींचं फार मोठं वेळ आहे. एक फिफा वर्ल्ड कप, फुटबॉल फिफा वर्ल्ड कप. या वर्ल्ड कपची सगळ्या जगतामध्ये क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा 10 पटीनं माझ्या पांडुरंगाच्या वारीचं तेज आहे. आणि म्हणूनच ही जी वारी, हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे चाललेला आहे. आज अलीकडेच धोधो पाऊस पडत होता. इंद्रायणी दुथडी भरून वाहत होती आणि त्याच वेळी हा संपूर्ण वैष्णवांचा मेळा त्या इंद्रायणीच्या काठावरती तिच्या ओसरण्याची वाट बघत होता. त्या वैष्णवांचे पाय इंद्रायणीच्या पायाला लागले आणि इंद्रायणीनं पांडुरंगाच्या भक्तांना, रखुमाईच्या भक्तांना वाट करून दिली. आणि हाच सोहळा मी माझ्या प्रार्थनेमध्ये गाणार आहे. ईश्य स्तवन गातोय. प्रतिस्पर्धी शाहिरांनी लक्ष द्यायचं आहे. प्रार्थना झाली की आपण आपल्या ओरिजिनल वारकडे वळूया. धन्यवाद. चालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची भक्ती रसाची रसाची चालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची विठ्ठल विठ्ठल मुखी गात विठ्ठल 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 मुखी गात विठ्ठल चालती निरंतर इंद्रायणी
गणपती गजानन महाराज धारेश्वर देवा एकविरा माते अखंड भानुदास घराण्याचा असो हे बोल शक्ती वाले गणपती बाप्पा एकच मिनिट आयोजन खेळलो वाढलो आणि जिथे मोठे झालो मी नक्की करू गण घेतलं रसिका हो श्रावण महिना आता चालू होणार आहे सणासुदीचे दिवस येत आहेत आणि आपल्या कोकणवासियांची आपल्या मराठी मुलकाची एक परंपरा आहे कुठलाही सण आला खास करून गौरी गणपतीचा सण आला की आपल्या ज्या माहेरवशणी आहेत आपल्या ज्या बहिणी आहेत यांना बी विकत घेता येणार नाही एवढा मोठा आनंद असतो पण अलीकडच्या काळामध्ये हे जे माहेरपण आहे हे जे माघारपण आहे हे या सोशल मीडियाच्या युगामध्ये किंवा आज आपण माणूस प्रगतीपथावर चाललेला आहे आणि अशा या प्रगतीवरती जात असताना हे कुठेतरी जे मौल्यवान दिवस आहेत या सुवासिनीच्या आयुष्यातले हे दिवस आज हरवून बसलेले आहेत जवळच आपली बहीण राहत असली आपली माहेरवशी राहत असली तरी तिला आदरानं या सणासाठी एखाद्या कुठल्याही सणासाठी माघारी जाणं हे आज भाऊ विसरलेलं आहे म्हणून आजची बारी या आदिशक्तीची आहे माझी बाजू स्त्रीची बाजू मांडणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी माझ्या भावाला गणपतीला भाऊ म्हणतोय आणि माघारपणाला बोलवतोय असे हे गीताचे बोल गण गातोय लक्ष सुद्धा प्रतिस्पर्धेने सुद्धा मी काय गातोय याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे माझ्या कडव्यांमध्ये मी म्हटलंय बघा गाणं चालू झालं की शब्द नीट पोचत नाहीत म्हणून बोलून दाखवतो ऐका कडव्याचे शब्द असे आहेत याला अर्थ आहे या गाण नुसतं हा काही गण असा काय म्हणतात त्याला छंदना वंदना आणि या अशातला जीवनबुवा गण नाहीये किंवा हा फक्त मुक्त छंदातला गण नाही याला अर्थ आहे काय आहे बघा म्हटलं मी माता पार्वतीला कोण बंधू आला माता पार्वतीला कोण बंधू आला घेऊन गेला माहेरपणाला तेव्हा रीत झाली सुवासिना आली वैभव घेऊन संसाराला असे या गीताचे बोल आहेत पूर्ण गण आहे का धन्यवाद बोला गणपती बाप्पा यावर साला गौरी सणाला येते विचार दिस माघारी शाबाश हे बाकृपाळू तू श्री गणेशा हे बाकृपाळू तू श्री गणेशा घेऊन जा मला माहेरी यावर सा
सणाला येते मी 4 दिवस माघारी.
घेऊन वैभव संसाराला. एका कोण गोड हे उठून तोड, एका कोण गोड हे उठून तोड, येऊन गावी किल्लारी यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. गणपती बाप्पा तूच माझा बंधू, गणपती बाप्पा तूच बंधू माझा, आत्माची ऐकू नये, आत्माची ऐकू नये, आत्माची ऐकू नये. आलई बोलाच ऐवच माझं माहेर पण माझं मिळवून दे. माहेर पण माझं मिळवून दे. माहेर पण माझं मिळवून दे. सुख शांतीच्या सौभाग्यात, सुख शांतीच्या सौभाग्यात बांधीन तोरण तारावरी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. हे बापू बाळू तू श्री गणेशा, हे बापू बाळू तू श्री गणेशा, हे उनिच्या मला माहेरी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारी. धन्यवाद. या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनासातून पसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र आदरणीय योगेश दादा पळसमकर, आदरणीय योगेश दादा पळसमकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर या सर्व कौतुक लोककवी, गीतकार आणि शब्दांचा जादूगार विकास लांबोरे यांनी केलं होतं. ते म्हणाले होते की अशी गवळण या शक्तिदुरेच्या इतिहासात झाली नाही आणि त्याच गवळणीची फरमाईश आलेली आहे, आम्ही ती नक्की पूर्ण करू. तत्पूर्वी आमचे मित्र संदेश तिल्लोडकर यांनी आमच्यासाठी काहीतरी भेट आणलेली आहे, आम्ही त्याचा नक्की स्वीकार करतो. क्या बात आहे. मला वाटतं सौरभ त्यांचे बंधू सौरभ तिल्लोडकर यांचे हे प्रिंटिंग आहे आणि हे आयुष्यभर ही भेट आमच्या हृदयावर कोरली जाईल. थँक्यू संदेश आणि थँक्यू सौरभ. धन्यवाद. आणि त्यांची सुद्धा सेम फरमाईश आहे संदेश दादांची, राधाबाई लाडाची गेल्या बारीतली माझी ही गवळण आहे. या गवळणीचं तोंड भरून कौतुक सर्व मान्यवरांनी सर्व माध्यमातून होत होतं आणि तीच गवळण आहे. ऐका, फरमाईश पूर्ण करतो थोडक्यात. वा वा. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची.
तरी पहिल्या मानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल्या वानाची पहिल्या वानाची लागतात लाडाची लाडाची लागतात लाडाची लाडाची लागतात कानाची लागतात लाडाची लाडाची लागतात कानाची आई भरल्या वानाची तरी पहिल्या वानाची आई भरल्या वानाची तरी पहिल्या वानाची धन्यवाद. आणि आता माझ्या या बारीच्या गवणीकडे मी येत आहे. पूर्वी या ठिकाणी माझी मोठी बहीण आलेली आहे. मला माहीत नव्हतं. सॉरी माई, तुझं सुद्धा तुझ्या चरणाशी लिहून आजची ही बारी मी करतोय. सुस्मिता केशव मांडवकर माझी मोठी बहीण हिच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक या बारीसाठी आलेलं आहे. तुझ्या सुद्धा सतत ऋणी राहील. आणि आजच्या या बारीच्या मी गवणीकडे वळतोय. लक्ष सुद्धा जीवन बुवा, आतापर्यंत कुठलाही अपशब्द मी या बारीत काढलेला नाही. बारी करताना आणि बोलताना खास करून माझ्यासोबत हरिहरांसोबत 10 वेळा विचार करून बोलायचंय. मला परत पुन्हा त्या इतिहासात जायचं नाही. मी माझी आजची बारी माझ्या पद्धतीने करतोय. ज्या पद्धतीने बारी कराल, वेडा वाकडा शास्त्रात सोडून शब्द निघाला तर हरिहरांसारखा वाईट कोण नाही. गवळण काय जातं बघा, प्रेमाची गवळण आहे. मी काय जीवन बुवांसोबत शास्त्र गाणार नाही आणि फार शास्त्र गाऊन त्यांना ते काही कळणार नाही. ते त्यांचं जे काय पालुपद आहे, छंदना वंदना, ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही. त्याच्यामुळं प्रेमाची गवळण गातोय. चांगली गवळण आहे, लक्ष द्या. हॅलो, थांब थांब काना नको जाऊ तू, लागते मनाला तुझी हुरहू. थांब थांब काना जाऊ नको दूर, लागते मनाला तुझी हुरहू. कारे छळतो मला तू माझ्या सावळ्या हरी. कारे छळतो मला तू माझ्या सावळ्या हरी. हा रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी. हा रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी.
गवळणाला तुला पाहुणी घालवली तुला पाहुणी घालवली तुला पाहुणी घालवली समजावले मी माझ्या मनाला लकडत काना सावरली लकडत काना सावरली लकडत काना सावरली कारे मुसाला मुकुंद साचा महाजावरी कारे मुसाला मुकुंद साचा महाजावरी रंग भरल्यावरी प्रेमात भरल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात भरल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात भरल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात भरल्यावरी अशी ही आमची खासियत आहे. प्रश्न सर्वांच्या माहितीसाठी ऐका. द्रुपद राजा, द्रौपदीचे वडील, द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. तो दिवस कोणता होता, तिथी कोणती व महिना कोणता होता? बुवा, प्रश्न सोपा असला तरी तुम्ही समजाल तेवढा नक्कीच सोपा नाही. उत्तर हे ग्रंथ आधारित असावं. यातलं कुठलंही सांगितलं, तिथी महिना जे काय सांगितलं बरोबर असेल नक्की तुमचा सन्मान करेल, असा हा माझा आजच्या बारीचा प्रश्न आहे. आणि आता शेवटच्या गीताकडे वळतोय. मंडळी, ज्या गोष्टीवरून आमच्यामध्ये वाद चालू झाले,
जगजाहीर आहे शाहीर हरियाणा आणि जीवन यांचे वाद जगजाहीर आहेत. ते आता मला काही वेगळे सांगायला नको. माझ्या प्रत्येक बारीत प्रत्येक शाहिरासोबत मी माझं शेवटचं गाणं पहिल्या बारीचं हे बापावरनं घेत होतो. माझे गीताचे बोल असायचे, सांग बाप तुझा कोणी या जनामध्ये. कुठल्याही शाहिराला आतापर्यंत जीवन असू दे का आणि कोण बाप सांगता आलेला नाही. याचा अर्थ यांनी वेगळा काढला. आमच्या आया बहिणींवरती यांनी भाष्य केलं आणि मग पुढे वारी वेडी वागडी होत गेली. मी परत एकदा जीवन भाऊ तुम्हाला सांगतोय, मला आता त्या पूर्वीच्या वादामध्ये जायचं नाही. मी तो माझा बापाचा विषय लांबोरेंसोबत सुद्धा बंद केला आणि तुमच्यासोबत सुद्धाच बंद करतो. कारण तुम्हाला काय बाप सांगणं तुमच्या पुढच्या हयातीत सुद्धा जमणार नाही. गांभीर्यानं एका 2022ला मला वाटतं बारी झाली होती. राजापूरच्याच क्रिकेट समितीने ती ठेवली होती. बारी आम्ही जोरदार केली, तापट केली. जीवन भावांना थोडंफार काय बोललो की यांना झोंबतं, नंतर हे बाऱ्या घेणं बंद करतात. असंच 2-2, 3-3 वर्ष जर तुम्ही गॅप पाडलात तर काय बारी करणार. आता सुद्धा आम्ही काय बोललो थोडंफार तर यांना लागल आणि मग हे बारी घेणं बंद करतील. यांना झेपत नाही. हरियानंद यांना परवडत नाही. जीवन बुवा आणि म्हणून एक मजेशीर किस्सा आहे. हे जे मी काय गाणं गाणार आहे याला अर्थ आहे, याला तुम्ही पर्सनली घेऊ नका. एक मजेशीर विषय गातो. जीवन बुवांना थोडंसं छेडूया आणि आजची शेवट माझी पहिली बारी या ठिकाणी संपूया. गीताचे बोल आहे का. लक्षात सुद्धा जीवन भाऊ काय बोलतोय बघा. 22ला बारी झाली आणि तुम्ही पळून गेला ते आज म्हटलंय. त्याच्यामुळे थोडस तरी तुमच्यावर थोडं सुखात घेणार. काय म्हणतो बघा. काय झाली याची तरा आला होता पार भरून. हे बुवा काय झाली याची तरा आला होता पार भरून. कर्मान वाया गेला लफडी करून. बुवा देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. 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 काय झाली याची तरा आला होता बार भरून. काय झाली याची तरा आला होता बार भरून. कर्माचा वाया गेला लफडी करून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून.
या ठिकाणी आमचे मित्र आणि नामवंत शक्तीवाले शाहीर अमितजी पेजले यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहीर बळराम तांबे या ठिकाणी उपस्थित, माफ करा तांबे बुवा, शाहीर बळराम तांबे आमचे परम मित्र यांच्याकडून आणि अजय मांडवकर यांच्याकडून 500 रुपयाचं अनुभवाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद शाहीर बळराम तांबे, अजयजी मांडवकर, तुमचं सुद्धा सदस्य ऋणी, तुमचं सुद्धा स्वागत. धन्यवाद बुवा. पहिली बारी या ठिकाणी संपवतोय. बारी शास्त्राला धरून गेलेले आहे. तुम्ही सुद्धा जे गाल जे बोलाल शास्त्राला धरून बोला. तुम्हाला बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी पहिली बारी या ठिकाणी संपवतोय. धन्यवाद. ज्या पद्धतीने बारी कराल त्या पद्धतीने हरियाणात आपली दुसरी बारी भरेल एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.